शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार, शुभ सकाळ. सगळ्यात अगोदर माझ्याकडून आपणा सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बांधवासाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. होय शेतकरी मित्रांनो, आनंदाची बातमी काय आहे तर आनंदाची बातमी अशी की कांद्याच्या बाजारभावात आता वाढ होताना दिसत आहे. कोणत्या बाजार समितीमध्ये कांदा तब्बल 2400 रुपयापर्यंत जाताना दिसत आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव. मित्रांनो, कांद्याचे बाजारभाव जाणून घेण्यापूर्वी नक्कीच विनंती करतो, नवीन असाल तर कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल प्रत्येकाने सबस्क्राईब करा, जेणेकरून दररोजची अपडेट तुम्हाला बघायला मिळेल. व्हिडिओ पूर्ण बघा, महत्त्वाची माहिती सांगतो. कांद्याचे बाजारभाव सांगण्यापूर्वी मित्रांनो, तुमच्या सर्वांसाठी आवर्जून सांगिततो की एक बातमी अशी आहे की मराठवाडा विदर्भातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना अखेर मिळणार 368 कोटी रुपये. मित्रांनो, राज्यात जून 2025 मध्ये छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभाग आणि सप्टेंबर 2024 ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत धाराशिव, छत्रपती संभाजीनगर व धुळे जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते आणि या नुकसानीपोटी 368 कोटी 86,85,000 मदतीच्या निधीस राज्य शासनाने मान्यता दिली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागासाठी 14 कोटी 54,64,000, अमरावतीसाठी 86 कोटी 23,38,000 आणि सप्टेंबर 2024 ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत धाराशिव, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी व धुळे जिल्ह्यात झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी 268 कोटी 8,83,000 निधीचा समावेश आहे. म्हणजेच काय तर जून 2025 आणि आपण म्हणू शकतो की सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये झालेले जे काही शेतकऱ्यांचे नुकसान आहे, तर या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्या ठिकाणी टोटल मिळून 368 कोटी 86,85,000 ही मदत आता शेतकऱ्यांच्या खात्यात मिळणार आहे. मित्रांनो, आणि गत सप्टेंबर ऑक्टोबर या 2 महिन्यात झालेले शेतीचे नुकसान हे धाराशिव, छत्रपती संभाजीनगर आणि धुळे या विभागात या जिल्ह्यात मिळणार आहे. तर जून 2025 मधील नैसर्गिक आपत्तीचे जे काही पैसे आहे तर छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नांदेड, बीड, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यात वेगवेगळ्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर ही डिटेल माहिती तुम्हाला मी या ठिकाणी दिली. अजून कोणाची याबाबत शंका असेल तर 100% आपण कमेंट करून सांगा. आता वळूया मित्रांनो कांद्याच्या बाजारभावाकडे. मित्रांनो, वेगवेगळ्या बाजार समितीमध्ये कांद्याला वेगवेगळा भाव आहे, त्यामुळे सगळीकडे सारखा भाव नाही. म्हणून काही शेतकरी बघतात आणि व्हिडिओवरती नाराज पण होतात की हा भाव आमच्याकडे तर नाही, इकडे कसं काय आहे. तर तो भाव मी तुम्हाला भाव सांगण्याचं काम करतोय. बघा तुम्ही मित्रांनो, जास्तीत जास्त भाव सांगतोय. कुठं काय गेला कांदा अकलूज 1600, कोल्हापूर 1700, अकोला 1500, चंद्रपूर गजवड 2100, त्याच्यानंतर खेड चाकण 1800, दौंड केडगाव 1700, जुन्नर नारायणगाव 1400, जुन्नर आळेफाटा 1700, सोलापूर येथे लाल कांदा 2200 रुपयापर्यंत जास्तीत जास्त गेला. जळगाव 1300, धाराशिव 1400, इंदापूर 1600, पाथर्डी 1400, अमरावती फळ भाजीपाला मार्केट या ठिकाणी सगळ्यात जास्तीत जास्त कांदा 2400 पर्यंत गेलेला आहे. सांगली फळ भाजीपाला 1600, पुणे 1700, पुणे पिंपरी 1600, पुणे मांजरी 800, पुणे मोशी 1400, कर्जत अहमदनगर 1400, ज्याला आपण अहिल्यानगर म्हणतो, कामठी 1921, येवला 1401, येवला अंदरसोल 1352, नाशिक 1401, लासलगाव 1540, लासलगाव निपाळ 1360, लासलगाव विंचूर 1510, मालेगाव मुंगसे 1499, सिन्नर 1354, सिन्नर नायगाव 1413, कळवण 1700, संगमनेर 1751, चांदवड 1571, मनमाड 1357, सटाणा 1600 रुपये, पिंपळगाव बसवंत 1832, पारनेर 1700, साक्री 1950, भुसावळ 1200, देवळा 1500, त्याच्यानंतर राहता 1800, उमराणे 1476, नागपूर करंजाड 1425. वेगवेगळ्या बाजार समितीमध्ये वेगवेगळा पाऊस आहे. थोड्याच वेळात मित्रांनो मी आपल्यासाठी हवामान अंदाज घेऊन येणार आहे. पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा. या व्हिडिओसाठी इतकंच. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.